श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या सक्सेस समर्थ रिनाज या यूट्यूब चॅनलवर. आज आपण माहिती बघणार आहोत तुरटीविषयी, की तुरटी ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशी उपयोगी आहे व किती उपयोगी आहे. आज आपण तुरटीवरच महाउपाय हे बघणार आहोत. सगळ्यात पहिले तर हे सांगू इच्छिते की जर आपल्याला आपल्या घरात जर नकारात्मकता वाटत असेल आणि आपल्याला वाटत असेल की आपल्या घरातली ही नकारात्मकता निघायला हवी, तर तुम्ही ज्यावेळेस पोछा घेता दर शनिवारी, म्हणजे पोछा तर आपण रोज घेतो पण शनिवारी हा उपाय करायचा आहे. दर शनिवारी तुम्ही ज्यावेळेस पोछा घेणार त्यावेळेस तुरटीचा खडा त्या पाण्यात टाका व त्या पाण्याने तुम्ही संपूर्ण घर पुसा व ते पाणी तुम्ही बाथरूममध्ये टाकताना तुम्ही बाहेर अंगणात टाका, म्हणजे अंगणाच्या बाहेर. दुसरा महाउपाय म्हणजे असा की तुम्ही बघा, मेन एंट्रन्सवर आपण नेहमी आपल्या दरवाजाजवळ हे पायदान ठेवत असतो. त्या पायदानाच्या खालती देखील तुम्ही काळ्या रंगामध्ये तुरटीची पावडर ही बांधून ठेवू शकता आणि दर शनिवारी तुम्हाला ती पावडर ही चेंज करायची. अशाने काय, तुमच्या घरात जी काही नकारात्मकता येत असेल ती नकारात्मकता येणार नाही. कारण तुरटीमध्ये एक ऑब्झर्वेशन पॉवर असते की जेणेकरून ती नकारात्मकता जी पॉवर असते ती खेचून घेते आपल्यामध्ये. म्हणून तुम्ही दर शनिवारी ती आठवणीने चेंज करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल ही नकारात्मकता बाथरूममध्ये जास्त असते. तुम्ही टॉयलेटमध्ये देखील व बाथरूममध्ये देखील एका काचेचा बाऊल घ्या. त्या बाऊलमध्ये जाड मीठ आणि पूर्ण भरा. अगदी छोटासाच बाऊल घ्या, पूर्ण भरा जाड मीठने आणि त्यामध्ये तुम्ही तुरटीचे असे 2-3 खडे टाका आणि म्हणजे तुम्ही तो बाऊल तर बाथरूममध्ये ठेवा आणि दर शनिवारी तो फ्लश करत राहा. अशाने देखील तुमच्या घरात नकारात्मकता ही कधी येणार नाही. आता आपण म्हणजे घरातली नकारात्मकता कशी काढायची हे बघितलं. आता आपण आपल्या नजरदोषावर बोलूया. बघा, आपण ज्यावेळेस कुठं बाहेर जात राहिलो, लग्नात म्हणा किंवा बर्थडेला म्हणा, त्यावेळेस आपण अगदी म्हणजे व्यवस्थित तयारी वगैरे करून जात राहत होता. अशा वेळेस काय होते, कळत न कळत आपल्याला दुष्ट देखील लागू शकते. तर अशा वेळेस आपण काय करायला हवं, आपण बाहेरून जाऊन आल्यावर घरी आलो का सगळ्यात पहिले तर आपण आंघोळ करायला हवी की आणि त्या आंघोळीच्या पाण्यात तुम्ही आठवणीने जाड मीठ व तुरटीही टाका की जेणेकरून तुमची जी काही नकारात्मकता असेल, काही वाईट दुष्ट असेल, ते देखील निघण्यास ही मदत होते. आणि तिसरा महाउपाय म्हणजे असा की तुरटी ही अँटीसेप्टिक आहे. तर तुम्ही तुरटी ही म्हणजे स्वतः डॉक्टर देखील हे सांगता की तुम्ही स्किन टाईटनिंग करायचं काम ही तुरटी करत असते. तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात म्हणजे रोज नाही पण आठवड्यातनं 2-3दा तरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात अगदी छोटा खडा तुम्ही तुरटीचा टाका व त्याने जर तुम्ही आंघोळ वगैरे केली तर त्याचे खूप बरेचसे असे फायदे आहेत. व तुम्ही आता बघा, काही स्त्रियांच्या पायांना देखील भरभरून अशा भेगा गेलेल्या असतात. एवढ्या महागड्या क्रीम वगैरे वापरताय, म्हणजे चांगली गोष्ट आहे, वापरा, त्याबद्दल नाही काय म्हणणं, पण एवढ्या महागड्या क्रीम वापरण्यापेक्षा जर तुम्ही हा उपाय केला ना की ती तुरटी जर तुम्ही ज्यावेळेस आंघोळ करशाल त्यावेळेस तुम्ही पायांच्या टाचांना जर ती तुरटी जर ओली करून लावलीत ना, फक्त 3 ते 4 दिवस तुम्ही हा उपाय करा आणि त्याच्याने 2-3 मिनिटं, फक्त मिनिटं पण नाही म्हणता येणार, 1 मिनिट जरी तुम्ही तिला अशी रब केली त्या भेगांमध्ये, 3 ते 4 दिवसात तुम्हाला इतकं रिलॅक्सपणा वाटेल व म्हणजे भेगा काय ह्या पूर्णपणे नाहीशा होतील. एवढ्या महागड्या क्रीम वगैरे वापरण्याची देखील तुम्हाला गरज नाही. आणि हा उपाय खरंच तुम्ही करून बघा. तुरटीचे एक नाही तर अनेक असे फायदे आहेत की जे एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही आहे, पण मी प्रयत्न केला सांगण्याचा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.